इन्फर्टिलिटी बाय डेफिनेशन इन इंग्लिश इज इनेबिलिटी टू कन्सीव्ह. म्हणजे जे स्त्री ज्याला दिवस राहत नाही आणि सर्वसाधारण किती होरायझन आहे हे सांगणं फार अवघड आहे. म्हणजे 1 वर्षानंतर त्यांना इन्फर्टिलिटी म्हणायचंय की 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर. हे सर्व पेशंटची गरजेची आहे. म्हणजे ते पेशंटची गरज काय आहे? 1 वर्ष झालंय त्याचं लग्न होऊन आणि दिवस राहिलं नाही आणि सगळे लोक स्ट्रेस्ड आउट आहे. तर आम्ही त्यांना लेबल करतो इन्फर्टिलिटी आणि इनेबिलिटी टू कन्सीव्ह म्हणजे म्हणजे त्याला कन्सेप्शन आणि गर्भ राहत नाही. असं नाही की त्याला काही दोष आहे आणि फक्त काहीतरी टायमिंग मध्ये हे असेल किंवा त्यांचं कामामुळे त्यांचं काही कारण असेल त्याला दिवस राहत नसेल तर आम्ही ते आयडेंटिफाय करून त्यांना सेपरेट सेग्रिगेट करतो. साधी पेशंट्स जे असतात त्याला आम्ही इन्फर्टिलिटी मानत नाही आणि साधी गोळ्या वेळा असेल तर आम्ही देतो आणि त्याला दिवस राहतात. बट दिवस बरेच ट्रीटमेंट घेऊन त्यांना दिवस राहिले नाही तर आम्ही त्याला इन्फर्टिलिटी लेबल करतो आणि त्यानंतर आम्ही त्याला घेतोय एक प्रोसेस कॉल्ड असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स. म्हणजे ही इन्फर्टिलिटी टेक्निक्स सुरू होते इथे. सर्वसाधारण आता आम्ही पाहतोय की जसं-जसं इन्फर्टिलिटी म्हणजे काय इन्सिडेन्स आहे पहिलं ते बघूया. म्हणजे जर तुम्ही पॉप्युलेशन घेतलं 100 कपल्स, यंग कपल्स पकडले तर यंगचे डेफिनिशन पण हे झालेत, चेंज झालेत. पूर्वी आमची आई-बाबांची वेळ लग्न व्हायचे अर्ली 20s किंवा लेट टीन्समध्ये. आईची लग्न तेव्हा झाली होती जेव्हा ती 18-19 होती. पण आता मुली सगळं 30 जवळ आले तर त्यांच्या ते पाहतात की त्यांची एज्युकेशन, त्यांचे करियर हे बघून मग उशिरा लग्न करतात. म्हणून त्यांचं इन्फर्टिलिटी होरायझन थोडंसं बदलतंय. मूळ कारण आहे मला असं वाटतंय की इट इज लाईफस्टाईल डिसीज म्हणजे काय-काय जे येतात, जे त्यांची लाईफस्टाईल बदललेली आहे. त्यामुळे म्हणजे ॲडव्हान्स एज असू द्या किंवा त्याच्यासोबत त्यांचं डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, थायरॉइड असेल किंवा जस्ट ओबेसिटी हे आम्ही जे पाहतोय त्याच्यात ते एक मूळ कारण असतात. पण तुम्ही जर सर्वसाधारण 100 यंग कपल्स घेतलात, तर तुम्ही वर्षभर त्यांना सांगा की काही साधन वापरायचं नाही. म्हणजे कोणी कुठलाही कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायचं नाही आणि अ, लैंगिक हे जे फ्रिक्वेन्सी आहे ते नॉर्मल ठेवायचे. तर साधारण 6 महिन्यानंतर 50% म्हणजे 100 वरनं 50 कपल्स प्रेग्नंट होणार म्हणजे स्त्री प्रेग्नंट होणार. आणि पुढच्या 6 महिन्यात 25% म्हणजे 75% ॲट द एंड ऑफ 1 इयर म्हणजे 1 वर्षानंतर 75% स्त्रीला दिवस आपोआप राहतील. राहिलं 25% त्याच्यात तुम्हाला त्यांना जर तुम्ही अजून थोडं पेशन्स दिलं किंवा तो मायनर फॉल्ट्स असेल ते करेक्ट केलं तर त्याच्यात 50% कन्सीव्ह होतात आणि राहतात गळलेला साधारण 10 ते 12%. 10 ते 12% म्हणजे हे इन्फर्टाईल राहणार आणि त्याला काहीतरी प्रोसिजर लागणार आहे. So this is at the end of the thing की about 10 to 12% will require some procedure. डायग्नोसिस म्हणजे शोध. ते कसं शोध काढायचं हे फार अवघड आहे. कारण इन्फर्टिलिटी एक टेस्ट नाहीये. परंतु पेशंट जेव्हा येतं आपल्याकडे की दिवस राहत नाही आणि दिवस राहत नाही तर आम्ही विचारतो की काय-काय तुम्ही रेग्युलर इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी ठेवता, तुमची मिस्टरांची आणि तुमची ड्युटीज व्यवस्थित आहे. तुमचं जे इंटरकोर्स असतात ते टाइम्ड आहे की नाही? तुम्ही बाकी सगळं ट्राय केलंय की नाही? की तुमची पिरियड्स ॲबनॉर्मल आहे, की तुमच्या मिस्टरांच्या मध्ये काहीतरी दोष असेल. हे सगळं आम्ही चौकशी करून पहिलं हिस्ट्री घेतो. त्याला हिस्ट्री म्हणतात आणि त्यानंतर आम्ही जनरल एक्झामिनेशन करतो की पाहणार की त्याला काहीतरी असं बाकी इतर गोष्ट मेडिकल कंडिशन नाही आहे जे पेशंटला. जर काही नसेल तर आम्ही मग त्यांना बेसिक टेस्ट म्हणतोय जे. बेसिक टेस्ट आहे विहीर टेस्टिंग मेलचं पूर्वी सुरुवाती आम्ही पहिलं नेहमी पुरुषांचं करतोय. म्हणजे पुरुषांचं विहीर सीमेन एक्झामिनेशन त्याला म्हणतात. ते सीमेन एक्झामिनेशन साधारण 3 दिवस न संबंध ठेवतात. ते लॅबोरेटरीमध्ये कलेक्ट करतात आणि त्याचं मग एनालिसिस होते. जर त्याच्यामध्ये काही विशेष दोष असेल, तर स्त्रीचं पूर्ण टेस्ट सुरू करतो. बेसिक टेस्ट काय आहे, की आपल्याला ओव्ह्युलेशन टेस्टिंग त्याला म्हणतात, की ओव्ह्युलेशन होतंय की नाही नीट स्त्रीमध्ये. त्याला अनेक छोटे-छोटे टेस्ट आहे. इन्व्हेसिव्ह टेस्ट, नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट म्हणजे काहीतरी सोनोग्राफीवरनं तुम्ही सर्वात बेस्ट आहे सोनोग्राफी करणं. जर सोनोग्राफीची सोय नसेल पेशंटला किंवा त्याला जाणं फार अवघड जातं डेली, सर्वसाधारण सोनोग्राफीला तुम्हाला 4-5 वेळा जावं लागतंय आणि केव्हा-केव्हा 7-8 वेळा पण. हां, इन द होल सायकल. सायकलमध्ये 7-8 वेळा पेशंट म्हणतील, की "नाही, नाही, मला हे नाहीये, मला शक्य नाहीये, मला भीती वाटते आणि मला इच्छा होत नाही."
तर आम्ही सांगतोय त्यांना एक बेझल बॉडी टेम्परेचर म्हणजे त्यांचं रोजचं सकाळचं टेम्परेचर नोट करायचंय आणि थोडीशी टेम्परेचर चेंज सर्वसाधारण 14व्या दिवशी येते म्हणजे त्याला ओव्ह्युलेशन झालेली आहे. दुसरं आहे की स्त्रीचं ते जागेचं पाणी, मायंगाचं पाणी असतो, तो पातळ होतो तेव्हा. तर पातळ झालं की आपलं समजायचं की ते सर्वसाधारण ओव्ह्युलेशन टायमिंग आहे आणि तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही अनप्रोटेक्टेड किंवा न काही साधन वापर इंटरकोर्स करा. तिसरं जे आहे, जे आम्ही नेहमी सांगतो की पेशंटला, की जर तुमची पिरियड्स नॉर्मल असतील, नॉर्मल सायकल लेंथ असेल, तर सर्वसाधारण तुम्हाला ओव्ह्युलेशनमध्ये काही दोष नसतात. म्हणजे स्त्रीबीज ते तयार होते, ते होत असेल. तुम्ही फक्त त्याला टाईम करून इंटरकोर्स ठेवा. बेसिक टेस्ट नंतर जर काही असं आपल्याला वाटलं, की त्याला काही दोष आहे, दुसरा दोष आहे किंवा त्यांना काही पिरियडमध्ये अडचण आहे किंवा पिरियडची अगदी फ्लो कमी असल्यामुळे बाकी आम्ही हिस्ट्रोस्कोपी करतो, बट हिस्ट्रोस्कोपी इन्व्हेसिव्ह टेक्निक असतो. इन्व्हेसिव्ह म्हणजे त्याला स्त्रीचं त्याला भूल द्यावं लागते. काही जर तपासणी जर करायला गेलं स्त्रीमध्ये त्याला भूल लागते, ॲडमिशन लागते, खर्च लागतंय. तर पेशंटची तयारी, मानसिक तयारी असायला पाहिजे. सर्वात बेस्ट जे आहे ते आहे हिस्ट्रोस्कोप म्हणजे दुर्बीण, पिशवीचं दुर्बीण, युटरसचं दुर्बीणचं टेस्टिंग. आणि त्यानंतर अनेक टेस्ट असतो. जसं-जसं आम्ही बोलत जाऊ त्याच्यात तसं मी तुम्हाला ज्ञान देत जाणार. इन्फर्टिलीटीचं कारण म्हणजे वंध्यत्वाचं कारण अनेक असतो स्त्रीमध्ये. आयदर त्याला स्त्रीबीज होत नसेल किंवा त्याला पिशवीमध्ये काहीतरी दोष असेल किंवा इंटरकोर्सच्या टायमिंगमध्ये दोष असेल किंवा मिस्टरांच्या विहीरमध्ये दोष असेल किंवा आतमध्ये काहीतरी दोष असेल आणि सर्वसाधारण सगळं टेस्ट केल्यानंतर आपलं समजतं की आपल्याला सगळं रिपोर्ट्स नॉर्मल येतं, तरी पण दिवस राहत नाही. त्याला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. सर्वसाधारण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे त्याचे कारण शोध लागत नाही. ते आहे 40%. तर 40% बायकांना आपल्याला शोध पण लागणार नाही. म्हणजे कारण सापडणारच नाही. तर आपल्याला काहीतरी प्रोसिजर्स त्याच्यासाठी करावं लागेल. बाकी जे दुर्बीणची तपासणी झाली, की त्याला काही ट्रीटेबल कॉज असेल, तर त्याच्या त्यानुसार ट्रीटमेंट द्यायची. जसं गोळी, स्त्रीबीज होण्यासाठी किंवा त्याला ते ट्यूब जर त्याचं नळिका जे असते, ते चिकटलेलं आहे, ते सोडवायचंय. त्याचं दुर्बीणनी काहीतरी असं चिकटलेलं आतमध्ये ते सोडवायचंय. हे सगळं बघून त्यानंतर आम्ही ठरवतो, की काही स्पेशल प्रोसिजर लागलं तर आम्ही स्पेशल प्रोसिजर करतो. हे आय-यू-आय, आय-व्ही-एफ टेक्निकल टर्मिनॉलॉजीज असतात आणि त्याला अंडर द अम्ब्रेला ART म्हणतो. त्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स. म्हणजे त्याला पहिली बेसिक जी आहे ते आय-यू-आय आहे, इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन. म्हणजे काय, की धरा की आपल्याला कधी-कधी सिमेंटची क्वालिटी अँड क्वांटिटी कमी असल्यामुळे जे सर्वसाधारण मायांगात म्हणजे वजायनामध्ये डिस्ट्रॉय होतात. कारण स्त्रीचं वजायना ॲसिड असतो. आणि ऍसिड असल्यामुळे ते न्यूट्रलाइज करायला सर्वसाधारण 80% पर्यंत सिमेन न्यूट्रलाइज करायला यूज होत आहे. बाकी जे राहिलेलं आहे ते छोटे-छोटे शुक्राणू बी जे आहे ते मायग्रेट करतात. जर त्याची काउंट किंवा क्वालिटी पुअर असेल, तर आपल्याला आय-यू-आय करावं लागतंय. म्हणजे इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन. ते सोपी प्रोसिजर नसते. म्हणजे प्रोसिजर परफॉर्म करणं सोपी आहे. परंतु त्याला जे लॅबोरेटरी जे प्रोसेस लागते ते फार किचकट असतो. प्रोसिजर लाँग असतो. म्हणजे मिस्टरांनी फ्रेश सॅम्पल किंवा स्टोर्ड सॅम्पल कलेक्ट केलेला ते आम्ही प्रोसेस करतो. त्याला बाकी सगळं नॅचरल फ्लुइड्स जे आहे सिमेंटमध्ये ते क्लिअर करून कारण ते त्रास देऊ शकतो स्त्रीला. पिशवीमध्ये ते स्त्रीला त्रास देऊ शकतो. त्रास म्हणजे ट्रबल. त्यामुळे फक्त शुक्राणू जे म्हणजे ते स्पर्म्स आहेत ते सिलेक्टिव्ह स्पर्म्स फिल्टर करून आम्ही आतमध्ये पिशवीमध्ये सोडतो. हा आहे आय-यू-आयचे प्रोसिजर. आय-व्ही-एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी म्हणजे शरीराच्या बाहेर. इन विव्हो दुसरं प्रोसिजर जे आहे ते आहे इनसाइड द बॉडी. आय-यू-आय आहे इनसाइड द बॉडी. आय-व्ही-एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन जे मिलन असते पुरुषांचं शुक्राणू बी आणि स्त्रीचं बी ते बाहेर लॅबोरेटरीमध्ये केलं जातं आणि जे प्रेग्नन्सीचं ते तयार होतं त्याला एम्ब्रिओ म्हणतात आणि ते एम्ब्रिओ ट्रान्सफर सर्वसाधारण दुसरे, तिसरे किंवा 5व्या दिवशी करतात डिपेंडिंग ऑन हाऊ द इज म्हणजे रिपोर्ट कशी येईल. त्याला एम्ब्रिओ फॉर्म झालं असेल आणि सर्वसाधारण आय-व्ही-एफ मध्ये सर्वसाधारण रुटीन पिरियडमध्ये एकच स्त्रीबीज तयार होतं लेडीजला. पण तो आय-व्ही-एफ मध्ये औषध इंजेक्शन देऊन त्यांना जास्तीचं स्त्रीबीज
सर्वसाधारण 8, 10, 12 पण तयार करू शकतो आणि तसंच त्याप्रमाणे तेवढं एम्ब्रिओज तयार करतो आणि त्यानंतर 2 किंवा 3 मॅक्सिमम अलाउड आहे त्याला ट्रान्सफर करणं आणि ते ट्रान्सफर झाले की त्याला ई-टी किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. तर आय-व्ही-एफ ई-टी एक प्रोसिजर असतो. ते कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असतो. त्याला ऑफ हॉस्पिटलायझेशन लागतंय. कॅन बी डन ॲज एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे फक्त एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल तर ओपीडी आउटडोर प्रोसिजर म्हणून आहे. त्यानंतर त्यांना खूप प्रेग्नन्सीला सपोर्टला इंजेक्शन आणि गोळ्या लागतात. बरंच गोष्ट जी आहे ते लाईफस्टाईल रिलेटेड आहे. आता आपल्याला समजलं की डायबिटीज पूर्वी आम्ही काय म्हणायचंय डायबिटीज एकदा डायबिटीजचा शिक्का लागला म्हणजे एकदा वन्स डायबिटिक ऑलवेज अ डायबिटिक अशी नाहीये. टाइप 2 डायबिटीज जी आहे इट इज 100% रिव्हर्सिबल. तसं अनेक गोष्ट लाईफस्टाईलमध्ये आता रिव्हर्सिबल झालेली आहे. फक्त काय लाईफस्टाईल लोकांना असं वाटतंय की नुसतं खाणं-पिणं आणि एक्सरसाइज हे नाहीये. ते स्ट्रेस आहे, त्याला झोप आहे, त्याला बाकी सगळं जे वर्क्स हे असतात. स्त्रियांचं आणि पुरुषांचं जे सेक्स हार्मोन्स असते, ते एक सायकल असतो. निसर्गने म्हणजे नेचरने जे तयार केलंय, ते आहे एक सायक्लिकल हार्मोन. ते सर्वात जास्ती सकाळी पहाटे असते. सकाळी. तर आपल्याला आता लाईफस्टाईलमुळे सगळेजण कॉम्प्युटरवर बसतात रात्री 2 आणि 3 पर्यंत. मग उठतात 11 वाजता. तर बेस्ट हार्मोन्स तेव्हा झोपमध्ये जाते. तर जर लाईफस्टाईल तुम्ही बदललाय, तुमची झोप सायकल सुधारलंय, तुमचं खाणं-पिणं सुधारलंय, तुमचं स्ट्रेस कमी केलंय, तर अनेक पेशंट्सला आम्ही पाहिलंय आणि वेट लॉस विथिन द परफेक्ट बी-एम-आय ते म्हणतोय म्हणजे वेट जर तुमची नॉर्मल कंट्रोलमध्ये असेल आणि हे सगळं जर तुम्ही परिवर्तन आणलं, तर आपोआप दिवस राहतो. 50% कन्सीव्ह ऑन देअर ओन. हे फार महत्वाचं मेसेज आहे, की तुम्हाला आय-व्ही-एफ आणि बाकी सगळ्या गोष्ट लागत नाही. आता आम्ही लॉकडाऊनमध्ये हे पाहिलं, की एकत्र राहण्यामुळे किती फायदा झालाय. लॉकडाऊनमुळे अनेक लेडीज जे लाईन्ड अप होते आय-व्ही-एफ आणि आय-यू-आय साठी, त्यांना घरी बसून त्यांना दिवस राहिले. म्हणजे प्रेग्नन्सी अचीव्ह झाला. इट इज नॉट अ डिसीज. इट इज अ कंडिशन. म्हणजे पेशंटला असं नाही वाटायला पाहिजे, की बाबा मला काहीतरी मोठी रोग आहे, मला दिवस राहत नाही आणि ते डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना खूप सायकॉलॉजिकल प्रेशर असतात आणि स्वतःला खूप ब्लेम करतात. इन्फर्टिलिटी म्हणजे आता आपल्याला जे स्टडी केलेले आहेत गेले कित्येक वर्ष, की सर्वसाधारण 30% ते 40% फक्त स्त्रीमुळे असतो. बाकी 30-40% दोघांमुळे असतो आणि आता एक इमर्जिंग जे आहे 40% पुरुषांमध्ये असतो. तर लाईफस्टाईल चेंजेसमध्ये आम्ही दोघांमध्ये आणलंय आणि एकत्र केलं, तर हे खूप कमी होतंय. तर परत मी रिपीट करतो, डोंट ट्रीट इट ॲज अ डिसीज. दुसरी गोष्ट काय आहे, की ह्याला बर्डन नसते. आपल्याला आतापर्यंत सोशल स्टिग्मा जे आहे, जे स्त्रीला असं वाटतंय, की मला बाळ नाहीये, मला हा फंक्शन अटेंड करता येत नाही किंवा सोसायटीमध्ये मला तोंड दाखवू शकत नाही किंवा मी दुसऱ्यांना फेस करू शकत नाही. हे न पकडत तुम्ही प्रयत्न करा, सफळ होणार आणि अनेक प्रोसिजर्स आहेत त्याला जे सफळ होत आहे. दुसरं जे मी सांगायची इच्छित आहे, की अडॉप्शन एक फार महत्वाचं हे आहे स्टूल म्हणजे शेवटी आम्ही एक बाळ आणतो घरी. ते आपलं असेल तर आनंदाची गोष्ट आहे. दुसऱ्यांचं असेल तर काही दोष नाहीये त्याच्यात. तुम्ही लहान बाळ घरी आणलं तर तेवढंच खुशी देणार ते. दुसऱ्यांचं असू द्या. तुम्ही आपल्यासारखं वाढवा, त्याला आपल्यासारखं प्रेम द्या आणि आपल्यासारखं घडवा. तर पेशंट तुम्हाला अनेक पेशंट आम्ही पाहिले ज्याने अडॉप्शन केले. त्यानंतर त्यांना 2-3 वर्ष स्वतः दिवस राहिले. म्हणजे दे हॅव गॉट प्रेग्नंट अगेन ऑन देअर ओन. कारण हॅपीनेस एक गोष्ट आहे, जे तुम्हाला अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं.